अक्कलकोट शहरातून शेकडो श्वानांचा मृत्यू विषबाधेतून झाला आहे असा संशय व्यक्त करत शनिवारी सायंकाळी शहरातून शेकडो प्राणीमित्रांनी एकत्र येत कॅन्डल मार्च काढण्यात आला। याप्रसंगी दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। राज्य श्वान संघटना प्राणीमित्र यांच्या नेतृत्वाखाली अक्कलकोट शहरातून ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन मंदिरापासून ते प्रमुख मार्गावरून निषेध कॅन्डल मोर्चा काढण्यात आला। यावेळी रोशन पाठक, दिव्य वर्मा, आतिश कटारे, महेश धोंगडे, अनुप्रीती, मंजुषा पंचवाडकर, समर्थ हत्ते, प्रणिता जिंदे, प्रशांत केसकर, सिद्धाराम गुबॅड, राकेश मुका, श्रीकांत झिपरे, बबलू जाधव, शिवराज जगापुरे, अनिल पाटील, आकाश जमादार, रवी माशळकर, सागर पेटकर असे 200हून अधिक प्राणीमित्र सहभागी झाले होते। यावेळी आतिश कटारे, रोशन पाठक, प्रशांत केसकर, श्रीकांत झिपरे, अनुप्रीती, मंजुषा पंचवाडकर यांनी मनोगत व्यक्त केले। सूत्रसंचालन नितीन पाटील यांनी केले। या प्रकरणी अनेक वेळा भेट दिली असता नगरपालिकेकडून कोणत्याही प्रकारचे सहकार्य मिळाले नाही। त्यानंतर याबाबत पोलीस अधीक्षकांना भेटून हकीकत सांगितली असता चांगले सहकार्य लाभत आहे। अनेक ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करण्यात आली आहे। लवकरच तपास पूर्ण होईल, दोषींवर कारवाई होईल अशी आशा आहे, असे प्राणीमित्र आतिश कटारे यांनी सांगितले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।